सरपंच देशमुखांच्या हत्येप्रकरणी होत असलेल्या आरोपांवरनं पंकजा मुंडे आक्रमक झाल्यात। बीडला बदनाम केलं जातंय, हे प्रकरण वेगळ्या पद्धतीनं मांडण्यात येत आहे असा आरोप पंकजा मुंडे यांनी केलाय। तर नागपूरच्या एका घटनेचं उदाहरण देत त्यांनी सगळीकडेच गुन्हेगारी आहे असं म्हटलंय। तर बीड बदनाम झालंच आहे ना, कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये, त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं। मला वाटतं ज्या जिल्ह्यामध्ये लोक इतके स्वाभिमानी आहेत की सगळ्यात कष्टाचं जीवन असणारे ऊस तोडणारे माणसं मायग्रेट होऊन बाहेर काम करतात, त्या जिल्ह्याची स्वाभिमानी असते ना, नाही तर दरोडे करायला गेले असते लोक, काम करायला कशाला गेले असते बाहेर। ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये, त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं। त्या घटनेने तो जिल्हा बदनाम होत असेल तर माझ्याकडे आता म्हणजे आरटीआय मधून प्रत्येक जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आहे। नागपूरमध्ये परवा मी अधिवेशनात असताना एका महिलेला पेट्रोल भरत असताना तिने एका तरुण लोकांवर थांबवलं म्हणून नाक घासून तिला पायावर चपलेवर तिला माफी मागायला लावली। अशा अनेक घटना राज्यभर घडत आहेत आणि म्हणून ही घटना निर्घृण आहे, तिचा आम्ही तीव्र निषेध केलेला आहे।